नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 6वीचा नागरिकशास्त्र इतिहास नागरिकशास्त्र या पुस्तकातील आपला जो पहिला धडा आहे आपले समाज जीवन हे शिकणार आहोत। तर आपलं समाज जीवन म्हणजे काय किंवा समाज हा शब्द ऐकता का तुम्ही कधी घरामध्ये, शाळेमध्ये किंवा पिक्चरमध्ये, मालिकांमध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये कधी ऐकता का? किंवा असं सहज कधी ऐकलंय का आपल्या घरच्यांकडनं की आपल्या समाजातनं हे चालत नाही किंवा आपल्या समाजात असं चालतं किंवा आपल्या समाजातील थोर पुरुष? आपला समाज म्हणजे नेमकं काय आहे? आपला समाज म्हणजे दगड माती विटा आहेत का? किंवा आपला समाज म्हणजे हे उडणारे पक्षी आहेत का, झाडं आहेत का, झुडपं आहेत का? तर तुमचं उत्तर कदाचित काय येणार आहे? कदाचित येईल की हो नाही, असं डोक्यात एक गोंधळ तयार होऊ शकतो। पण आपला समाज म्हणजे नेमकं काय आहे ना, ते आपण आता थेट पुस्तकातनं समजून घेऊयात। कारण समाज हा शब्द आपल्याशी इतका जोडलेला आहे किंवा आपण ह्या समाजाचा एक घटक आहोत। आपण म्हणजे कोण आहोत? आपण माणूस आहोत। आणि आपण जर समाजाचा घटक याचा अर्थ समाज म्हणजे माणसांचा बनलेला समाज आहे। मग तो आपल्या अवतीभोवतीचा असेल, आपल्यापासून दूर असेल, पण आपण एक समाजाचा महत्त्वाचा घटक आहोत। म्हणून आपल्यासारख्याच माणसांचा हा जो समाज आहे तो नेमका पूर्वी कसा होता, आत्ता कसा आहे आणि अजून पुढे कसा होईल किंवा एकूणच समाजाविषयी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत। तर हा आपले समाज जीवन हा धडा खूपच इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे। आणि हा विषय शिकण्याची गरज यासाठी आहे कारण आपण ज्या समाजात राहतो किंवा आपण जिथे राहतो किंवा आपण कोण आहोत आपल्याबद्दल आणि एकूणच आपल्या सगळ्या इतर लोकांबद्दल आपल्याला खूप छान माहिती या निमित्ताने मिळते। तर आपण बघूयात की आपले समाज जीवन। पण या धड्याला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या चॅनलला नवीन असाल तर सपनाज होमस्कूलिंग हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण माझे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम मिळतील जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आणि बेल आयकॉन दाबली तर। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सपनाज होमस्कूलिंग चॅनल हा पूर्णपणे फ्री आहे, त्यामुळे बिनधास्त सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबा। तर सुरू करूयात आपले समाज जीवन। तर या आपल्या धड्यामध्ये आपण आज काय काय शिकणार आहे बघा। माणसाला समाजाची गरज का वाटली, माणसातील समाजशीलता, आपला विकास आणि समाज म्हणजे काय। तर हे चार महत्त्वाचे मुद्दे आपण आज अभ्यासणार आहोत। इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे तुम्ही शिकलात। उत्क्रांती म्हणजे काय, इंग्लिशमध्ये इव्होल्यूशन म्हणतो। आणि माणूस कसा जन्माला आला, माणसाचा विकास कसा होत गेला आणि एकूणच माणूस कसा विकसित होत गेला याबद्दल आपण व्यवस्थित अभ्यास केलाय। आजचे आपले समाज जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे। माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे। कारण पूर्वीचा माणूस कसा होता, सतत भटकत राहायचा, फिरत राहायचा आणि मग तो कसा स्थिर होऊ लागला। स्थिर म्हणजे काय, एका जागी राहून वस्ती करून शेती करून तो त्याचा विकास करू लागला। आता इथं समोरचं चित्र तुम्हाला दिसेल, या चित्रामध्ये काय काय दिसतंय बघा। इथे आदी मानव आहे ज्याच्याकडे हत्यारं, कशी दगडी हत्यारं आहेत, सगळं एक आदी मानवाचं पूर्ण जीवन इथे दिसतंय। नंतरचं विकसित झालेलं जीवन आपल्याला दिसतंय की जिथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे, जिथे स्त्रिया आणि पुरुष हे सगळेच काय प्रकारचं शेतीशी निगडीत कामं करतायत। इकडे आपण आता बघतोय की हा असा काळ आहे की इथे तंत्रज्ञान हा महत्त्वाचा घटक बनलाय। इथे भाजी तर विकतायत पण फोन हा पण एक महत्त्वाचा घटक आहे। जेव्हा पूर्वी माणसांना भेटून संभाषण करायची, आता आपण संभाषणासाठी फोन, इंटरनेट किंवा टीव्ही आणि या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग करतो। वाहनं आली आहेत, आता इंधन वापरलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये। पण आता हे सगळं जर टप्प्याटप्प्याने विकसित होत गेलेलं जे समाज जीवन आहे ते आणखीन 50 वर्षानंतर समाज कसा असेल याबद्दल आपण चर्चा करूया। काय वाटतं तुम्हाला, कसा असेल समाज? तर आणखीन 50 वर्षानंतर कदाचित हवेत चालणाऱ्या गाड्या असतील की ज्या आपण बघू शकतो की अरे हवेत चालतात गाड्या। जेव्हा आपल्या 50 वर्षानंतर आपले जी पुढची पिढी आहे ती म्हणून अरे तुम्ही जमिनीवर चालणाऱ्या गाड्यात बसायचे। जसं आपण विमानाकडे कुतूहलानं बघतो, विमानात बसण्याबद्दल कुतूहल आहे, तसंच लोकांना उडणाऱ्या गाड्यांबद्दल जे आपल्या मनात कुतूहल निर्माण होऊ शकतं किंवा अजूनही अशा गोष्टी असतील की ज्या आपण कल्पनाही करू शकत नाही की इतक्या सहजपणे आपण त्या करू शकू। असा 50 वर्षानंतरचा खूप प्रगत असा काळ असू शकतो।
आणखी नाही तुमच्या डोक्यात काही असेल ना विचार, तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, कारण सगळंच मी सांगितलं तर काहीच मजा राहणार नाही. तुम्ही इतके विद्यार्थी आहात की जे माझे व्हिडिओ बघता, तर तुमच्या डोक्यातले एक एक विचार करून आपल्याकडे खूप वेगवेगळे विचार तयार होतील. जर तुमच्या डोक्यात नक्की काही असेल ना 50 वर्षानंतर आपला समाज कसा असेल, तर मला प्लीज कमेंट करून सांगा. मला खूप आवडेल तुमचं वाचन करायला, आणि या निमित्ताने तुम्ही विचार केलेला विचार कदाचित हजारो मुलं वाचतील की तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय आहे. ठीक आहे, ते आपण पाहिलंय. आता हे एकूणच माणसाचं किंवा समाजाचं बदलत जाणारं रूप. आता पहिला मुद्दा आपण बघूया, तो आहे माणसाला समाजाची गरज का वाटली. तर याचं उत्तर बघा, व्यक्तीच्या तसेच समाजाच्या स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. आता व्यक्तीच्या तसे समाज विकासासाठी स्थिर व सुरक्षित, स्थिर म्हणजे काय, जर माणूस सतत भटकत राहिला तर त्याला एक ठिकाणी पाण्याचा साठा असेल, अन्न साठा असेल, या गोष्टी मिळणार नाही. त्याला कुठेतरी स्थिर होण्याची फार गरज आहे. सुरक्षित समूह जीवन. आता सुरक्षित समूह जीवन म्हणजे काय, की परकीय टोळ्या असतात, वन्यजीव असतात, प्राणी असतात की ज्यांच्यापासून त्यांना हानी होऊ शकते. तर आपण सुरक्षित राहणं, आपल्या घरातली लहान मुलं सुरक्षित राहणं, आपली जनावरं सुरक्षित राहणं आणि आपला विकास होणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे समूह जीवन आवश्यक आहे. कारण तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला सहज कोणीही त्रास देऊ शकतं, पण जेव्हा तुम्ही गटाने असता, तुम्ही जास्त लोकांसोबत असता, त्यावेळेस तुम्हाला त्रास देताना दुसरे लोक विचार करणार खूपदा की यांना त्रास नको द्यायला, कारण यांच्यासोबत अनेक लोक आहेत. त्यामुळे समूह जीवन खूप आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती. तुम्ही जर काही जुने पिक्चर बघितले असतील, 10,000 BC किंवा असे बरेच पिक्चर, इंग्लिश पिक्चर बेसिकली, की ज्याच्यामध्ये दाखवलंय अगदी आदिम काळामध्ये काय प्रकारचं जीवन जगलं जायचं आणि तिथे बिलकुल सुरक्षितता नव्हती. कारण ती लोक सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्नाच्या शोधात फिरत राहायची. त्याच्यामुळे सहज दुसऱ्या टोळ्या त्यांच्यावर आक्रमण करायच्या, त्यांच्यावर हल्ला करायच्या, आणि या सगळ्यामुळे काय व्हायचं, त्यांची अपरिमित म्हणजे खूप नुकसान व्हायचं, त्यांचं जीवितहानी म्हणजे माणसंही मारली जायची. त्यामुळे ही स्थैर्य सुरक्षितता नव्हती. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. येते का लक्षात? कारण आपण जर समूहात असू, एका गटात असू, तर दुसऱ्याची हिंमत होत नाही आपल्याला त्रास द्यायची, आणि ही संघटितपणाची जाणीव लोकांना झाली. त्यामुळे काय झालं, माणूस संघटित जगू लागला. समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. त्यामुळे ही मुख्य प्रेरणा काय आहे, की समाज निर्मिती होण्यामागचं काय कारण आहे, की जेव्हा आपण एकटे असतो ना तर आपण भिवू शकतो, पण जेव्हा आपण सगळे सोबत उभे असतो तेव्हा आपण खूप स्ट्रॉंग उभे असतो. मला असं वाटतंय तुमच्या लहानपणी तुम्ही ऐकली असेल गोष्ट, किंवा एक काठी तुटते पण 10 काठ्यांना तोडता येत नाही. तसंच काहीच समाज जीवनाबद्दल, की एका माणसाला कुणीही त्रास देतं, 10 लोकांना देताना विचार केला जातो, आणि हीच भावना माणसाच्या मनात जेव्हा निर्माण झाली, तिथूनच समाजाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. तीच मेन प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. म्हणजे एखादी गोष्ट करायची ना तर नियम. आता उदाहरण बघा ना, कशाला दूर जाऊयात, आपण सकाळी उठतो, ब्रश केला पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, जेवण केलं पाहिजे, जेवण केल्यानंतर ताटं उचलली पाहिजे, आवरलं पाहिजे, आईला मदत केली पाहिजे, घरातली कामं केली पाहिजेत, वडिलांना काही मदत केली पाहिजे, घरं छान ठेवली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, खेळलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनाला जर असे काही नियम असेल तर आपलं आयुष्य किती सुंदर होईल. तसंच समाजाला पण एकत्र आणि व्यवस्थित राहण्यासाठी नियम आवश्यक वाटू लागले, आणि त्यातूनच काय झालं, रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाने समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले. म्हणजे रूढी, रूढी म्हणजे काय, परंपरा. रूढी म्हणजे वेगवेगळ्या चालीरीती, की हे असं करायचंय, ते तसं करायचंय, अशाच प्रकारे करायचं, तशाच प्रकारे करायचंय. परंपरा, की आमच्या घराची परंपरा, हे झालंच पाहिजे, आम्ही गणपती बसवतो, 10 दिवसाचं बसतो, ही आमची परंपरा आहे. नीतिमूल्य, नीतिमूल्य म्हणजे खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, वाईट वागायचं नाही. नीतिमूल्य, की आपण मूल्य जोपासतो, की आपल्याला चांगलं जीवन जगण्यासाठी, आपला विकास करण्यासाठी प्रामाणिक राहणं, चांगल्या सवयी बाळगणं हे फार गरजेचं आहे. नंतर नियम, नियम कोणते, की जगण्याचे नियम, आचरणाचे नियम, हे सगळे काय झाले, हे सगळे नियम झाले. आता बघतोय आपण कायदे. आता कायदे कसं, जर एखाद्या व्यक्तीनं काही चूक केली किंवा काही गोष्टी केल्या, त्यासाठी काही विशिष्ट कायदे असण्याची फार आवश्यकता आहे. त्यामुळे ते कायदे अस्तित्वात आले.
त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समाजाला अधिक काय करत गेल्या, संघटित करत गेल्या. कारण जिथे नियम असतात, नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात. परंपरा असतात सगळ्यांसाठी सारख्या, थोड्याफार फरकाने असू शकतं, कारण प्रत्येक घराची, प्रत्येक गोष्टीची चाली रीत परंपरा वेगळी असू शकते. पण जेव्हा नियम आणि कायदे असतात ते सगळ्यांसाठी सारखे असतात, ते अस्तित्वात आले आणि त्याच्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित म्हणजे एकत्र बांधलं गेलं. आणि स्थिर म्हणजे एक त्याला स्थिरता आली. म्हणजे पाणी कसं एखाद्या मडक्यातलं शांत त्याला हात नसतो लावला, ते स्थिरता आली त्याला. माणसातील समाजशीलता. आता पहिला मुद्दा व्यवस्थित कळाला की माणसाला समाजाची गरज का वाटली. आता दुसरा मुद्दा बघा, माणसातील समाजशीलता. आता समाजशीलता म्हणजे काय, माणूस स्वभावतः समाजशील आहे. आपणा सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीनं आणि माणसात राहायला आवडते. बघा ना, आता आपल्या घरी जर एखादा प्रोग्राम असेल, आपल्या घरी कोणी जेवायला येणार असेल, सगळे जण येणार असतील, तर आपण किती दंगा करतो, किती मज्जा करतो. आणि हे सगळं आपल्या घरात होत नसेल तर आपण किती मिस करतो, यार माझी आई कशी आहे, माझे बाबा कसे आहेत, किंवा मला जायचंय, मी हॉस्टेलला आहे, किंवा मी घरी आहे, माझ्या आजीकडे जायचं, आजोबाकडे जायचं, असं किती विचार आपल्या डोक्यात असतात. कारण आपल्याला मूलतः सगळ्यांसोबत राहायला खूप आवडतं. मग ते मित्र असतील, मैत्रिणी असतील, आई बाबा असतील, नातेवाईक असतील, नाहीतर कोणीही, आपल्याला समूहात राहायला आवडतं. सर्वांसोबत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे, तशीच ती आपली गरज आहे. कारण फक्त राहणं आनंद नाही, ती गरज पण आहे. आपल्या अनेक गरजा असतात, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहे. कारण अन्न खाण्यासाठी, वस्त्र परिधान करण्यासाठी, निवारा राहण्यासाठी, त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळतं. म्हणजे एखादा माणूस जर उपाशी आहे, त्याला कपडे नाही नीट घालायला, राहायला जागा नाहीये, तर तो कसं स्थैर्य मिळू शकेल. त्यामुळे त्यासाठी पोटाला अन्न, अंगावर वस्त्र आणि निवारा ह्या खूप गोष्टी गरजेच्या आहेत. परंतु माणसाला तेवढंच पुरेसं नसतं. आपल्याला काही भावनिक आणि मानसिक गरजा असतात. आता भावनिक आणि मानसिक या दोन गोष्टी वेगळ्या. आता तुम्ही म्हणाल की भावना आणि मन, पण भावनिक म्हणजे आपल्या भावना असतात एक आपल्या मनात निर्माण झालेल्या, आणि मानसिक म्हणजे मनाच्या अवस्था, म्हणजे मनाला बरं वाटणं. उदाहरणार्थ बघा, सुरक्षित वाटणं ही आपली भावनिक गरज आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो, दुःख झालं तर आपल्यासोबत कुणीतरी असावे असे वाटते. आपल्या कुटुंबातली लोक, नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो आणि त्यातूनच आपली समाजशीलता दिसते. इथे एक ब्रॅकेट आहे, आपण ते बघून घेऊ. बोलते आणि लिहिते व्हा. माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जसं तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे ना, तसं तुम्ही लिहायलाही शिकलं पाहिजे. कारण तुमचे विचार या निमित्त प्रकट होतात. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, जेव्हाही संधी मिळेल लिहिण्याची, लिहित चला. मग ते कोणाला कमेंट करणं असो, आणि नेहमीच वाईटच लिहिलं पाहिजे किंवा चांगलंच लिहिलं पाहिजे असं नाही, पण आपलं मत व्यक्त करता नक्की यायला पाहिजे आपल्याला. हे बघा, आता चित्रकलेच्या स्पर्धेत तुम्हाला पहिले बक्षीस मिळाले आहे. ते स्वतःजवळच ठेवाल की मित्रमैत्रिणी दाखवाल? त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे, आणि त्यांच्या प्रतिसादानंतर तुम्हाला कसे वाटले. म्हणजे उदाहरणार्थ, कौतुक केलं आणि खूप छान वाटले, चांगले चित्र काढण्यास रूप आला, आणखीन काय वाटले याविषयी लिहा. आणि आता हे मी तुम्हाला सांगणार आहे लिहायला. कारण कसं आहे माहिती का, की तुमच्या मनातल्या भावना आहे ना, ह्या खूप खऱ्या असणार आहेत आणि ते तुम्ही नक्की लिहा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या जसं आपल्या खूप महत्त्वाच्या गरजा आहेत, त्याच्याबरोबरच आता शिक्षण आणि आरोग्य या दोन खूप महत्त्वाच्या किंवा मूलभूत गरजा म्हणूया. हे तुम्हाला माहिती आहे, समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. म्हणजे कसं, एखाद्या माणसाला खूप काहीतरी आजार झाला तर त्याला जवळ कोणी घेणार आहे का? आत्ताच आपण बघतोय की आपली अवस्था काय होते, करोनासारखा विचार केला तरी, की आपण अशा व्यक्तीला जवळही उभं करू शकत नाही. तेव्हा आपण एज्युकेटेड असणं, आपल्या आरोग्यविषयक सेवा सुविधा असणं, तर आपण एक सन्मानाने जगण्याचा आपल्याला एक पर्याय मिळतो की जगू शकतो. आणि या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. उदाहरणार्थ, आपल्याला अभ्यासाची पुस्तकं लागतात, पुस्तकासाठी कागद लागतो, त्यामुळे कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. अनेक व्यक्ती त्यात वाटा उचलतात. समाजातील अनेक विविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात. यातूनच आपल्यातील क्षमता, कौशल्यांचा विकास होतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते.
सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो. बघा ना, आपल्याला एखादं गोल्ड मेडल मिळालं, एखादं प्राइज मिळालं, पण कुणालाच दाखवायला नसेल, आनंद वाटेल का? आपण अगदी खूप छान काहीतरी तयार केलं, वस्तू केली, पण कुणीच बघायला नाहीये, वाटेल का छान? असं होतं ना, कुठली तरी गोष्ट केली, कुणाला तरी आपल्याला दाखवायची वाटते. मग ते मित्र, मैत्रीण, आई, बाबा, आत्या, मामा, काका कोणीही असो, आपल्याला दाखवायला वाटतं आणि तीच आपली समाजाची खरी गरज आहे. मूलभूत म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी असते. म्हणजे आपण फक्त जरी म्हटलं ना, मला कोणाची गरज नाही, मला कोणी लागत नाही, हे वाक्य रागात म्हणू शकतं माणूस, पण खरंच मनात डोकवलं तर कळतं की आपल्याला असं छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करायला आवडतात. आणि म्हणूनच मग व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, टेलिग्राम असेल, हॅशटॅग किंवा शेअर चॅट असे सगळे ॲप का आलेत? कारण हे यातूनच आलेत ना, माणसाला शेअर करायचंय, सांगायचंय, मग ते कुणालाही असेल. तर म्हणूनच आपलं जीवन कसं आहे, परस्परावलंबी. आता हे करून बघायचं. आपण आता काय करून बघायचं बघूया. आता सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते याची एक सूची तयार करा. सूची म्हणजे यादी तयार करा. त्यातील किमान 5 वस्तू तयार करण्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात कोणाकोणाचा सहभाग असतो ते शोधा. आता सगळ्या वस्तूंना आई असं लिहू नका किंवा बाबा असं लिहू नका, कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायचा आहे. मग दूध येतं तर दूधवाल्याकडनं येतं का, किराणा येतो तर किराणा घरपोच येतो का, तुम्ही दुकानात जातात दुकानदाराला किराणा कोण देतं, अशा तत्सम गोष्टी तुम्ही त्या लिहून काढायच्या आणि ते करा. आणि ही खरंच करा, कारण या गोष्टीतनं तुम्ही स्वतःचा विचार कराल की कोण कोण लोक आपल्या सभोवताली आहेत की जे आपल्या आयुष्याशी खऱ्या अर्थानं निगडित आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. आणि अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणं आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने लागतात. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठ अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेऊ. आता हे बघा, माहिती आहे का तुम्हाला, जन्मतः सर्व माणसे समान आहेत. माणूस म्हणून सर्वांनाच दर्जा सारखाच आहे. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी दिली आहे. शिक्षण, क्षमता व कौशल्य यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. हे तुम्हाला माहिती होतं का? आणि नसेल माहिती तर माहिती करून घ्या की आपण सगळे समान आहोत आणि आपल्या सगळ्यांना समान संधी मिळत आहेत शिक्षणाच्या. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मला खात्री आहे की तुम्हाला हा धडा खूप आवडला असणार आहे. आपले समाज जीवन मला तर खूप आवडलाय. आणि जर तुम्हाला आवडलं असेल ना तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण त्यांनाही धडा कळेल. आणि काही अडचण असेल किंवा काही सांगायचं असेल, व्यक्त व्हायचं असेल तर बिंदास कमेंट करा. मी नक्की वाचेल. मला खूप आवडतात कमेंट्स वाचायला. तर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सपनाज होमस्कूलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. आणि या धड्याचे सगळे प्रश्न उत्तर मी तुम्हाला लिहून देणार आहे, पण तुम्ही प्रयत्न करायचा या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा. ठीक आहे, भेटूयात आपण मग. चलो बाय बाय.